नुकताच कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन साजरा झाला. कवी मंगेश पाडगावकर यांच्या प्रेम कविता. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं म्हणणारे पाडगावकर अनेक अर्थवाही कवितातून त्यांनी प्रेमाची परिभाषा मांडलेली आहे, ज्यांची छान छान अजरामर गीते नंतर झाली. आधी तर त्यांनी जगण्यावरच प्रेम करायला शिकवलं, जसं की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या गाण्यातून त्यांनी जगण्यावर प्रेम करायला शिकवलं. नंतर प्रेमाची ती अबोल भाषा त्यांनी गीतातून साकारली. पहा ना, किती सुंदर ओळी आहेत. पानोपानी शुभ शकुनांच्या कोमल ओल्या रेषा, अशा प्रीतीच्या नाद नाहत शब्दा वाचून भाषा. असं हे शब्दातीत प्रेम अंतर्यामी साकारलेलं आणि हृदयात जाणवलेलं. तसंच प्रेमाची कबुली देताना अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती अखेरचे. आणि प्रीती कशी असते हे सांगताना याच गीतातून ते म्हणतात, गंध दूर जाचा आणि जवळ मात्र काटे, असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे, कधी हाय वाटे. परी गंध धुंडीत जाय जीव तुझ्यासाठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. आणि माझ्या मनातील भाव तू समजून घे ना, असं सांगणारं, थोडासा अनुनय करणारं. शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुला परी, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुला परी. आणि पुढील कडव्यातून तर पूर्ण प्रेमाचं समर्पण असंच असायला हवं, नाही का, असं वाटणारं. साक्ष लाख ताऱ्यांची स्तब्ध चल वाऱ्याची, ज्योत बनून जळले रे मी तुझ्या पथावरी, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुला परी. खरंच जपूनच ठेवावेत असेच हे शब्द आहेत. आणि ही अजरामर गीतं तर सामिप्य मागणारं आहे एक गीत. शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातून, चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातून, आज तू डोळ्यात माझ्या मिसळून डोळे पहा, तू असा जवळी राहा. अशी आर्जवी मागणी या गीतातून आहे. तसंच प्रेयसीचं वर्णन करताना, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाजून झुलायचे,
झुलायचे. आणि यातच माझ्या या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी, आपल्या मिटून भुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. असं आर्जव पण आहे. तसेच प्रीतीत दिलेल्या शब्दांची हळूवार आठवण केलेलं हे गीत. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, मनातल्या मोर पिसांची शपथ तुला आहे, या गीतातून आहे. याप्रमाणेच शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, प्रथम तुला पाहिले आणि घडू नये ते घडले. असं पहिल्या भेटीत जडणारं प्रेम त्या गीतातून त्यांनी रेखाटले. तसंच पहिल्या भेटीतलं ते पण गीत आहे. पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची, जादू अशी घडे ही, जादू अशी घडे ही, या दोन लोचनांची जादू अशी घडे. असे पहिल्या भेटीत जडणारं प्रेम. तसेच प्रेयसीचं वर्णन करणारं. लाजून हासणे अन हसून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. आणि यातील हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे. किती अर्थता आहे या ओळीमध्ये. आणि ज्ञानेश्वरांची विरहिणीच वाटते मला त्यांचं हे गीत. म्हणजे ते आहे आपल्या सर्वांचं परिचित. भातुकलीच्या खेळाबदली राजानिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अशा प्रकारे प्रेम भावनेच्या अनेक गहिऱ्या छटा त्यांच्या गीतातून आपल्याला आढळतात. आणि जीव जडविणे हा गुण आहे यातलं एक गीत खूप छान आहे त्यांचं. ते फार रेअर आहे. सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा, येथे जीव जडविणे हाच होतसे गुन्हा. आणि याप्रमाणेच एक सुंदर असं त्यांचं गीत आहे. तुला ते आठवेल का सारे, तुला ते आठवेल का सारे, दवात भिजल्या जुई परी हे, मन हळवे झाले, तुला ते आठवेल का सारे. यातील शेवटच्या कडव्यातल्या ओळी इतक्या सुंदर आहेत ना, अगदी सुंदर आहेत. ते सारे मी हृदयी जपते, उगीच लाजते, उगीच हसते, हृदयामधला देवासाठी हवेत का ते भारे, तुला ते आठवेल का सारे. हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे. अतिशय सुंदर अशा ओळी. अशी असंख्य गाणी मनात रेंगाळणारी मंगेश पाडगावकरजींची. त्यातील काही या आठवणींच्या पोतडीतून आज आलेली.